सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत करतोय। आणि जसे की आपल्याला माहीत आहे की आता दिवाळी ही संपलेली आहे, सर्व सण 2025 मधील महत्त्वाचे संपलेले आहेत आणि आता आपल्याला दिवाळी संपली की चाहूल लागते ती म्हणजे 2026 या नवीन वर्षाची। आणि नवीन वर्ष म्हटले की नवीन कॅलेंडर। हो श्रोते हो, आपली ही उत्सुकता मी आता कमी करणार आहे, कारण आपल्याकडे 2026 मधील महालक्ष्मी कॅलेंडर हे आलेले आहे आणि त्यामधील आपल्या 8 महिन्यांचे 8 सेपरेट व्हिडिओ बनवून देखील झाले आहेत। आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त सप्टेंबर 2026 मधील सणवारांची व्रतवैकल्यांविषयीची माहिती सांगणार आहे। ऑगस्ट महिन्याचा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर तो देखील पाहून घ्यावा। आजच्या व्हिडिओत मी फक्त सप्टेंबर जसे सांगितले त्याची सुरुवात करूयात। 1 सप्टेंबर 2026 ची सुरुवात होत आहे मंगळवार या दिवशी आणि या दिवशी आलेली आहे टेंबेस्वामी जयंती। हो श्रोते, श्री टेंबेस्वामींची जयंती असणार आहे। या दिवशी मंगलागौरी पूजन देखील असणार आहे। त्यानंतर आपण पाहू शकताय 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास असणार आहे शुक्रवारच्या दिवशी। त्यानंतर 5 तारखेला गोपाळकाला आहे। शिक्षक दिन देखील या दिवशी असणार आहे शनिवारच्या दिवशी। आणि सप्टेंबर महिन्यातील पहिली एकादशी अजा एकादशी ही सोमवारी 7 सप्टेंबरला आलेली आहे। या दिवशी शिवामुर्जी असणार आहे, ती गव्हाची असणार आहे। हा श्रावण महिन्यातील चौथा आणि शेवटचा सोमवार असणार आहे। पहिले 3ही सोमवार हे ऑगस्टमध्ये आलेले आहेत। श्रावण सोमवार विषयीचे सेपरेट व्हिडिओ देखील बनणार आहे। सप्टेंबर महिन्याची 8 सप्टेंबरला साक्षरता दिन असून त्यानंतर आपण पाहू शकता 10 तारखेला दर्शपीठोरी अमावस्या आलेली आहे। 10 सप्टेंबरला गुरुवारच्या दिवशी या दिवशी पोळा पूजन असणार आहे, पोळा असणार आहे, वृषभ पूजन असणार आहे। अमावस्या ही 11 तारखेला शुक्रवारच्या दिवशी देखील राहणार आहे। त्यानंतर 14 तारखेला आहे श्री गणेश चतुर्थी। हो श्रोते हो, गणपती हे 2026 मध्ये कधी येणार आहेत तर 14 सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी गणपती बसणार आहेत। हरतालिका तृतीया देखील या दिवशी असणार आहे। तसेच 15 सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी श्री गजानन महाराजांचा पुण्यतिथी असणार आहे। शेगाव येथे अतिशय मोठ्या उत्साहात ही पुण्यतिथी साजरी केल्या जाते। 17 सप्टेंबरला ज्येष्ठ गौरी आवाहन असणार आहे। गौरी येणार आहेत गुरुवारच्या दिवशी। ज्येष्ठ गौरी पूजन जे आहे ते 18 सप्टेंबरला शुक्रवारच्या दिवशी असून 19 तारखेला ज्येष्ठ गौरी विसर्जन राहणार आहे शनिवारच्या दिवशी। हो श्रोते हो, 3 दिवस गौरी आपल्याकडे येत असतात। त्या 19 तारखेला शनिवारच्या दिवशी त्यांचे विसर्जन करण्यात येईल। त्यानंतर आपण पाहू शकताय 20 तारखेला अदुःख नवमी असणार आहे। 21 तारखेला रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी असणार आहे सोमवारच्या दिवशी। 2 सप्टेंबर महिन्यातील जी एकादशी आहे ती परिवर्तनी एकादशी ही 22 सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे। त्यानंतर जे गणपती 14 तारखेला आपल्याकडे आले होते बसायला ते आता जाण्याची वेळ आलेली आहे। 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जन होणार आहे शुक्रवारच्या दिवशी। त्यानंतर 26 सप्टेंबरला पौष्टपदी पौर्णिमा असणार आहे शनिवारच्या दिवशी। तर 29 तारखेला सप्टेंबर महिन्यातील एकमेव जी संकष्ट चतुर्थी आहे ती अंगारक संकष्ट चतुर्थी आली आहे, मंगळवारच्या दिवशी आलेली आहे। अंगारक संकष्ट चतुर्थी असणार आहे ही 29 सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे। याचा जो चंद्रोदय आहे थोडासा लवकर आहे, 8 वाजताच्या जवळपासचा चंद्रोदय असणार आहे। चंद्रोदय जे आहे त्याविषयीचे सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे संकष्ट चतुर्थीचा। त्यामुळे आपण त्या व्हिडिओला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून मी टाकलेले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। 30 तारखेला 30 सप्टेंबरचा जो दिवस आहे तो असणार आहे लाहिरी महाशय जयंती असणार आहे। चतुर्थी महालय पंचमी महालय असणार आहे या दिवशी। 2026 मधील सप्टेंबर जो महिना आहे हा एकूण 30 दिवसांचा असून याची सुरुवात 1 तारखेला मंगळवारच्या दिवशी होत असून जो शेवट आहे तो 30 तारखेला बुधवारच्या दिवशी होणार आहे। ऑक्टोबर महिन्याचा जो व्हिडिओ आहे हा पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच ऑक्टोबर महिन्याची सविस्तर माहिती घेणार आहोत। तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।